First chapter of mathematics, angle and its measurement. Okay, in part first, angle and its measurement. Okay, now students, different angles of in measure. What is meant by angle? Which angle here? Look here, directed angle, zero angle, one rotation angle, straight angle, right angle, and angle of standard position. ओके, तर आज आपण काय बघणार आहे? पार्ट फर्स्ट मधला मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्ट मधला फर्स्ट टॉपिक आज आपण स्टार्ट करू. ओके, तर याचे डेफिनेशन्स काय आहे हे आपण काय करणार आहे तर जाणून घेणार आहोत. तर तुम्हा सर्वांना काही गोष्टी माहिती आहेत इंट्रोडक्शनच्या स्वरूपात, त्या परत एकदा आपण काय करायचं आहे पाहायचं. डिरेक्टेड अँगल, आपल्याला डेफिनेशन काय दिलेलं आहे डिरेक्टेड अँगलची? द रोटेशन pair of rays. ओके, OA काय सांगते? रोटेट होते. कुठे रोटेट होते? OB पर्यंत. काय झालेलं आहे? रोटेशन झालं. इथं आपल्याला काय म्हटलेलं आहे? द ऑर्डर पेयर ओके ऑफ रेज OA bar dot OB bar together with the rotation of the ray OA to the position of the ray OB is called as the directed angle. It's called as the directed angle. Means काय म्हणतोय आपल्याला? OA या रेषेने OB या लाईन पर्यंत काय केलेलं आहे तर रोटेशन केलेलं आहे. ओके, रोटेशन केलेलं आहे. OA कुठपर्यंत केलेलं आहे तर OB पर्यंत रोटेशन केलेलं आहे. आता हे रोटेशन कसं आहे? क्लॉकवाईज आहे की अँटी क्लॉकवाईज आहे? घड्याळाच्या दिशेने आहे की घड्याळाच्या विरुद्ध दिशेने? तर घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. फॉर एक्झाम्पल, ही जी काय आपली सुरुवातीची स्थिती आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत तर इनिशियल आर्म. काय म्हणणार आहोत? इनिशियल आर्म. ओके, ला आपण इनिशियल आर्म म्हणजे सुरुवात स्टार्टिंगच्या पोझिशनला ती कुठे जाऊन पोहोचलेली आहे? ओबी पर्यंत अँगल जाऊन रोटेशन केलेलं आहे. आपण टर्मिनल आर्म याला काय म्हणतोय? टर्मिनल आर्म. म्हणजे OA हे काय सांगते आपली इनिशियल म्हणजे सुरुवातीची स्थिती, आणि OB ही काय सांगितलं आपली टर्मिनल आर्म झाली. म्हणजेच अँगल काय झालेला आहे? OA पासून OB पर्यंत काय झालेला आहे? रोटेट झाला असेल. समथिंग डिग्री, किती डिग्री रोटेट झाला असेल. या कंडिशनच आपल्याला काय म्हणायचं तर डिरेक्टेड अँगल म्हणायचं. ओके, ऑर्डर पेयर म्हणजेच काय असणार आहे? पेयर असणार आहे. ओके, ऑर्डर पेयर OA to the position vector of the ray OB is called as the directed angle. जर अँगल OA पासून OB पर्यंत काय झाला? रोटेट झाला, याच कंडिशनला आपल्याला काय म्हणायचं तर डिरेक्टेड अँगल असं काय करायचं म्हणायचं. नेक्स्ट, आता याच्यावर काही नोट्स आहेत आपल्याला. ओके, नोट मध्ये आपल्याला काय बघायचं आहे? जर अँगल क्लॉकवाईज डायरेक्शन फिरत असेल किंवा अँगल अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन रोटेट होत असेल लाईन, तर त्याचा अँगल जो आहे तो पॉझिटिव्ह असणार का निगेटिव्ह असणार हे पण माहित असणं आपल्याला गरजेचं आहे. तर काय सांगितलं बघा, द अँगल रोटेटेड बाय विच डायरेक्शन? क्लॉकवाईज. क्लॉकवाईज म्हणजेच काय? घड्याळाच्या दिशेने. जर अँगल काय करत असेल तर क्लॉकवाईज डायरेक्शनला फिरत असेल. सपोज अँगल ही रे आहे OA, ही काय कोणती रे आहे? OA रे आहे. तर जो काय अँगल आहे, फॉर एक्झाम्पल दिस इज A, दिस इज O, ही OA रे आहे. आता काय केलं? ही OA रे जर काय करत असेल तर क्लॉकवाईज डायरेक्शन खाली काय होत असेल? रोटेट होत असेल. किंवा फॉर एक्झाम्पल सिंपल दिस इज OA रे, दिस डायरेक्शन जे काय डायरेक्शन असणार ते डायरेक्शन कसं असणार आहे तर क्लॉकवाईज असेल डायरेक्शन. फॉर एक्झाम्पल दिस टाइम. ओके, दिस इज A, दिस इज B. जर याचं डायरेक्शन कसं असेल? क्लॉकवाईज असेल. फॉर एक्झाम्पल अँगल काय असणार आहे? निगेटिव्ह 45 डिग्री. फॉर एक्झाम्पल जर डायरेक्शन कसं असेल? क्लॉकवाईज. ओके, डिरेक्टेड कन्सिडर द अँगल इज निगेटिव्ह. जर डायरेक्शन कसं असेल तर क्लॉकवाईज असेल, घड्याळाच्या दिशेने असेल, तर आपल्याला काय सांगितलंय? जो अँगल असतोय तो अँगल कसा असणार आहे तर निगेटिव्ह अँगल असणार आहे. कोणता असणार आहे? निगेटिव्ह. आता अपोजिट जर अँटी क्लॉकवाईज असेल कसं असेल? अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने असेल
ओके, म्हणजे फॉर एक्झाम्पल हे असेल O, जर डायरेक्शन असं असेल घड्याळाच्या विरुद्ध दिशेने ही P असेल तर याला आपण काय म्हणणार आहे? फॉर एक्झाम्पल दिस एक असं अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन, त्यामुळे याचा जो अँगल असणार आहे तो कसा असणार आहे? पॉझिटिव्ह असणार. हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आता आपल्याला बघायचं आहे झिरो अँगल. काय बघायचं आहे? झिरो अँगल म्हणजे टर्मिनल रे आणि इनिशियल रे काय असणार? एकच असणार आहे, ओव्हरलॅपिंग. त्याने काहीच डिस्टन्स कव्हर केले नाही, रोटेट झालेली नाहीये. त्याला आपण काय म्हणणार आहे? झिरो अँगल. ओके, फॉर एक्झाम्पल okay, this is OA. OA is initial ray. कोणती रे आहे? इनिशियल रे. ओके, याला काहीच रोटेशन केलं नाही, इथंच आहे. OP काय आहे? टर्मिनल रे. इथं रोटेशनच केलं नाही, त्यांच्यामध्ये अँगल तयार होणार आहे का? नाही आहे, म्हणजे 0 डिग्री अँगल तयार होणार. याला आपण काय म्हणणार आहे? तर झिरो अँगल असं म्हणणार आहोत. नेक्स्ट, वन रोटेशन अँगल. काय सांगितलंय? वन रोटेशन अँगल आपल्याला सांगितले आहे, म्हणजे कंप्लीट एक रोटेशन, कंप्लीट वन रोटेशन. आता वन रोटेशन अँगलची जर आपण डेफिनेशन्स पाहायचे म्हटलं, फॉर एक्झाम्पल वन रोटेशन अँगल्स O हियर ऑल्सो A. OA काय झाली तर आपली टर्मिनल R झाली आणि OB काय झाली? OA इनिशियल R आणि काय झाली आपली टर्मिनल R. म्हणजे कसं असणार आहे? अपोजिट असणार. which type? Look here again. Here also O is origin, A, B. आता आपला जो काय अँगल आहे ती आपली कोणती पोझिशन आहे? इनिशियल R, इनिशियल पोझिशन. अँगल काय होत गेला? इथून इथपर्यंत असा काय होत गेलाय? रोटेट होत गेलेला. काय होत गेलेला आहे? रोटेट. तो परत रोटेट होईल, परत का आलेला आहे? हियर. इथं काय झालेलं आहे? तर रोटेट होत झाले. जर इथपर्यंत रोटेट होत गेला तर काय केलेलं आहे? त्यानं वन रोटेशन कंप्लीट केले. काय केलेलं आहे? वन रोटेशन आर कंप्लीट आहे. जर वन रोटेशन कंप्लीट केला असेल तर अँगल किती डिग्री होणार आहे? 33 डिग्री. ओके, 360 डिग्री काय होणार आहे? तर अँगल तयार होणार. त्यालाच आपण काय म्हणणार आहे? वन रोटेशन कंप्लीट, वन रोटेशन अँगल असं म्हणणार. नेक्स्ट काय सांगितलं आपल्याला? स्ट्रेट अँगल. ओके, नेक्स्ट कोणता अँगल आहे? स्ट्रेट अँगल. फॉर एक्झाम्पल्स here also A, here also B. ओके, आता हे स्ट्रेट अँगल इथून इथपर्यंत काय होणार आहे? रोटेट होणार. याला आपण काय म्हणू शकतो? तर हाफ रोटेशन पण असं म्हणू शकतो. इथं तुमची कोणती रे असणार आहे? इनिशियल रेज. इथं कोणती असणार आहे? टर्मिनल रेज. कोणती रे असणार आहे? टर्मिनल. हे एकमेकांचे काय असणार आहे? अपोजिट असणार आहे. इनिशियल रे अँड टर्मिनल रे एकमेकांचे काय असणार आहे? तर अपोजिट असणार आहे. त्याला आपण काय म्हणणार आहे? तर स्ट्रेट अँगल म्हणणार. काय म्हणणार आहे? स्ट्रेट अँगल. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे राईट अँगल. राईट अँगल म्हणजे आपण आतापर्यंत काय बघितलं? जो अँगल 90 डिग्रीचा असतो त्याला आपण काय म्हणतोय? राईट अँगल असं म्हणतो. बट हियर आपल्याला डेफिनेशन काय दिलेलं आहे? 1/4 ऑफ वन रोटेशन अँगल, 1/4 ऑफ वन रोटेशन अँगल has right angle is called as right angle. जर आपल्याला काय केलं तर वन रोटेशन ज्यावेळी कंप्लीट होतं, म्हणजे फॉर एक्झाम्पल्स हे पूर्ण रोटेशन कंप्लीट होतं त्यातला 1/4 पार्ट म्हणजे काय? एका रोटेशनचा आपण किती पार्ट केले? एक रोटेशन म्हणजे आपण 4th पार्ट केले. तर हा एक पार्ट म्हणजे काय असणार आहे? तर आपला राईट अँगल असणार. हे लक्षात ठेवायचं. वन रोटेशनचा 1/4 पार्ट म्हणजे काय असणार आहे? राईट अँगल. ओके, नेक्स्ट डेफिनेशन अँगल इन स्टँडर्ड पोझिशन. अँगल इन स्टँडर्ड पोझिशन. ओके, म्हणजे काय असणार आहे? तर हिचा जो काय इनिशियल रे असणार आहे तर इनिशियल रे काय असणार आहे? सेम बट टर्मिनल रे आर डिफरंट. इनिशियल रे आर सेम but terminal rays are different. Look here,
हिची जर आपण इनिशियल रेस जर बघितली तर इनिशियल रेस कोणती आहे ओए ओए काय इनिशियल रेस आहे तर जर आपण बघितलं ओए ही कोणती आहे इनिशियल रेस या इनिशियल रेस ओके इनिशियल आर आता इथं बघितलं तर ओए ही काय असते आपली इनिशियल आर ओए जर इनिशियल आर नसेल तर हा ओए कुठपर्यंत रोटेट होत गेलाय पी पर्यंत फर्स्ट आपण घेतलं 1 2 3 अँगल घेतले तर पहिला अँगल कुठला ओपी ओपी काय झाली तर आपली टर्मिनल रे झाली ओके इनिशियल रे कोणती असणार आहे ओए ओए कुठपर्यंत रोटेट झालेले आहे तर ओपी पर्यंत रोटेट झाले नेक्स्ट आपण कुठलं घ्यायचं आहे टर्मिनल रे कोण आहे ओए चा ओए टर्मिनल रे आहे बघा हा अँगल इथपर्यंत रोटेट झाले तर ओक्यू कोण असणार आहे ओ क्यू नेक्स्ट जर आपण बघितलं तर अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन किंवा क्लॉकवाइज डायरेक्शन त्यामुळे तो अँगल कसा असू शकतोय निगेटिव्ह अँगल असू शकतो तर आपण काय म्हणणार आहे ओए ही त्याची काय सांगितलं आहे तर ओए ही इनिशियल रे असणार तर टर्मिनल रेज कोणती असणार आहे तर टर्मिनल रेज ओआर असणार या चार्ट मध्ये बघितलं तर याच्यामध्ये एक गोष्ट तिन्ही पण अँगल मध्ये सेम ती कोणती गोष्ट सेम आहे तर ओए 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 म्हणजे कोण इनिशियल आर जर इनिशियल आर सेम असेल आणि टर्मिनल आर्क्स काय असतील डिफरंट असेल ज्या अँगलची सुरुवात एकाच ठिकाणापासून होत असेल परंतु त्याचं रोटेशन कसं असेल भिन्न प्रकारे होत असेल तर त्याला काय म्हणायचं आपण अँगल इन स्टँडर्ड पोझिशन आता आपल्याला डेफिनेशन बघायचं आहे डेफिनेशन काय सांगितलं इन द रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट सिस्टम a directed angle with its vertex at origin O and the initial rays along the positive x axis. Initial rays कुठे पाहिजे आपल्याला पॉझिटिव्ह x axis म्हणजे OA हे कुठे आहे OA तर पॉझिटिव्ह x axis वरती रे आहे पॉझिटिव्ह x axis is called the angle in standard position. आपल्याला इनिशियल रे ऑलवेज कुठे पाहिजे आहे तर पॉझिटिव्ह x axis वरती पाहिजे आहे आणि याच्यामध्ये जे काय रोटेशन आहे ते रोटेशन कसं असेल डिफरंट परंतु इनिशियल रेज कसे असणार आहे सेम असणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहे तर अँगल इन स्टँडर्ड पोझिशन असं म्हणणार ओके परत एकदा आपण काय काय बघितलं बघा डिरेक्टेड अँगल बघितलेला आपण इनिशियल आर पासून टर्मिनल आर पर्यंत जे काय रोटेशन होते त्याला आपण काय म्हणणार आहे डिरेक्टेड अँगल जर क्लॉकवाइज डायरेक्शन असेल तर अँगल निगेटिव्ह असतो जर अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन असेल तर अँगल कसा असतोय पॉझिटिव्ह असतोय नेक्स्ट काय बघितलं झिरो अँगल इनिशियल आर1 टर्मिनल आर1 काय होणार नाही तर नो रोटेशन ओके रोटेशनच होणार नाहीये त्यामुळे तिथं कोणता अँगल होणार आहे तर झिरो अँगल नेक्स्ट वन रोटेशन कंप्लीट केलं फॉर एक्झाम्पल दिस टाइम वन रोटेशन कंप्लीट केलं तर वन रोटेशन कंप्लीट केल्यानंतर 360 डिग्रीचा अँगल तयार होतो याला आपण काय म्हणणार आहे वन रोटेशन अँगल स्ट्रेट अँगल इनिशियल रे आणि टर्मिनल रे काय असणार आहे तर अपोजिट असणार ओके त्यालाच आपण काय म्हणणार आहे तर स्ट्रेट अँगल म्हणणार ओके म्हणजे याचं जे काय मेजर आहे ते मेजर किती असणार आहे 180 डिग्री 180 अंशाचं असणार राईट अँगल काय म्हटलं आपण 1/4 पार्ट ओके 1/4 पार्ट ऑफ वन रोटेशन एका रोटेशनचा 1/4 पार्ट म्हणजे काय असणार आहे राईट अँगल त्यानंतर अँगल ऑफ स्टँडर्ड पोझिशन इनिशियल रेज सेम असणार आहे टर्मिनल रेज काय असणार आहे आर्क्स डिफरंट असं आपण बघतोय 6 नंबर क्वाड्रंट अँगल ओके क्वाड्रंट अँगल म्हणजेच काय असणार आहे अ डिरेक्टेड अँगल आपण डिरेक्टेड अँगल फर्स्ट बघितलं डिरेक्टेड अँगल म्हणजेच काय इनिशियल टू टर्मिनल जे काय रोटेशन होणार आहे त्याला आपण डिरेक्टेड अँगल असं म्हणतो तर a directed angle in standard position whose terminal ray lies along x axis or y axis is called a quadrant
म्हणजेच काय असणार आहे, इनिशियल रे रोटेट होऊन ती कुठं जाणार आहे तर y ऍक्सिस वरती असेल किंवा कुठं असणार आहे x ऍक्सिस वरती, म्हणजेच ह्यांच्या कुठेही डिफरंट असणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल ही लाईन्स इथपर्यंत अशी रोटेट झाली असणार, कोणत्याही क्वाड्रंट मध्ये नसणार. तर क्वाड्रंट मध्ये नसेल तर ते कुठं असणार आहे, x ऍक्सिस पर्यंत किंवा y ऍक्सिस पर्यंत जी लाईन रोटेट होत जाते त्या लाईन्सला आपल्याला काय म्हणायचं तर क्वाड्रंट अँगल. जो काय अँगल तयार होणार आहे त्या अँगल आपल्याला क्वाड्रंट अँगल. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर आपण इथून इथपर्यंत हा x ऍक्सिस पासून रोटेशन होत गेलेला आहे आणि परत x ऍक्सिसच्या निगेटिव्ह साइडला रोटेट झाले इथपर्यंत, जे x ऍक्सिस वरती काय झालेलं आहे रोटेट झाले. याची इनिशियल आर्म असेल, इकडची साइड काय असणार आहे टर्मिनल आर्म असेल. नेक्स्ट जर हा अँगल्स बघितला हा क्लॉकवाईज डायरेक्शन आहे, तर हा x ऍक्सिस इनिशियल रेज आहे आणि y ऍक्सिस काय असणार आहे तर त्याची टर्मिनल आर्म. सेम हा काय तर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन आहे. ओके, या क्लॉकवाईज डायरेक्शन आहे, घड्याळाच्या दिशेनेच डायरेक्शन आहे. हा x ऍक्सिस पासून रोटेट होत गेलेला आहे, y ऍक्सिस वरती रोटेट झाला. म्हणजे कोणत्याही क्वाड्रंट मध्ये रोटेट न होता तो कुठे झालेला आहे ऍक्सिस वरती रोटेट झालेला. त्यालाच आपण काय म्हणायचं तर त्याच अँगलला आपल्याला क्वाड्रंट अँगल असं म्हणायचं. नेक्स्ट को टर्मिनल अँगल. कोणता अँगल, को टर्मिनल अँगल. याची डेफिनेशन आपल्याला दिली गेलेली आहे, directed angle of different amount rotation having the same position in initial rays and terminal rays are called the terminal angle. म्हणजे जी इनिशियल रेज अँड टर्मिनल रेज जी काय असणार आहे तर त्याची सेम पोझिशन असेल. काय असणार आहे सेम पोझिशन, तर त्यालाच आपण काय म्हणणार आहे तर को टर्मिनल अँगल्स असं म्हणणार आहे. फॉर एक्झाम्पल्स हे आपण बघितलं, हे रोटेशन झालेलं आहे तर 390 डिग्री. ओके, 390 डिग्रीने काय झालेलं आहे रोटेट झालेलं आहे. ही ए ओ ए काय तर इनिशियल आर्म. तर टर्मिनल आर्म कोणते, हे जी टर्मिनल आर्म जर आपण बघितले ही टर्मिनल आर्म कुठल्या अँगलची तर अँगल 390 डिग्री बघितला आपण. याची इनिशियल रेज कोणती आहे OA आणि टर्मिनल रेज कोणती आहे OB. त्याच बरोबर आपण जर हा अँगल्स बघितला -330 डिग्री. ओके, 330 डिग्री ते इनिशियल रे इज OA and terminal ray is OB. Okay, same terminal ray and same initial ray. Next angle, this also initial ray and this also terminal ray. Here three angles 390 degree, 30 degree and -330 degree. या सगळ्यांचं जर आपण बघितलं तर इनिशियल रेज आणि टर्मिनल रेज कशा आहेत सेम असतील, तर हे तिन्ही अँगल्स कशा आहेत तर को टर्मिनल अँगल्स आहेत. कोणते अँगल्स आहेत को टर्मिनल अँगल्स. नेक्स्ट पार्ट आपल्याला बघायचा आहे तो मेजर ऑफ अँगल्स. अँगलचं मेजर आपण आतापर्यंत फक्त डिग्री मध्ये अँगलचं मेजर आपण बघितलेलं आहे 10th स्टँडर्ड पर्यंत. आता आपल्याला काय करायचं डिग्रीच्या पुढे जायचं आहे. तर मेजर ऑफ अँगलचे दोन पार्ट आहेत, डिग्री मेजर अँड रेडियन मेजर. तर आपण आज डिग्री मेजर बघतोय जो तुम्हाला सर्वांना थोडाफार माहिती आहे. आज आपण त्याच्यामध्ये आणखी बघतोय डिग्री मेजर. काय डिग्री मेजर, ज्यावेळी एक रोटेशन कंप्लीट होते, डिग्री कशाला म्हणायचं. ओके, ज्यावेळी एक रोटेशन कंप्लीट करते, फॉर एक्झाम्पल्स हा जो काय अँगल आहे इथून इथपर्यंत एक रोटेशन काय होणार आहे कंप्लीट होणार आहे. एक रोटेशन कंप्लीट झाल्यानंतर किती डिग्री असणार आहे 36 डिग्री किंवा सर्कल असेल. ओके, हे सगळं कंप्लीट व्हायला किती डिग्रीचं आवश्यकता आहे आपल्याला 36 डिग्रीची. ओके, या 36 डिग्रीचे आपण काय केले तर 360 भाग केले. काय केले 360. हे सर्कल असेल फॉर एक्झाम्पल्स या सर्कलचे आपण 360 भाग केले, पार्ट केले. त्यातला एक पार्ट म्हणजेच काय असणार आहे तर आपला 1 डिग्री असणार. जसं आपण काय केलं सपोज असे आपण काय केले तर 360 असे पार्ट केले. त्यातला एक पार्ट म्हणजे काय असणार आहे तर 1 डिग्री असणार. किती असणार आहे 1 डिग्री. जे एक रोटेशनचा
ओके, वन रोटेशनचा एक पार्ट म्हणजेच काय 1 डिग्री. आपल्याला दिलेले आहे वन रोटेशन अँगल इज डिवाइडेड इनटू 360 इक्वल पार्ट्स, सेम पार्ट. द मेजर ऑफ ईच पार्ट इज कॉल्ड ॲज द 1 डिग्री. जे 360 जे काय आहे त्या 360 च्या पण अँगल असेल किंवा रोटेशन असेल, त्या रोटेशनचे एका रोटेशनचे आपण 360 भाग केले, त्यातला एक भाग म्हणजेच काय असणार आहे तर आपला डिग्री असणार आहे. 1 डिग्री 1 डिग्री असणार. त्याचबरोबर 1 डिग्री म्हणजे किती मिनिट. ओके, 1 मिनिट म्हणजे किती डिग्री हे आपण काय करायचं आहे बघायचं. तर काय सांगितलं, 360 पैकी एक भाग घेतला. कशाचा तर कंप्लीट रोटेशन. ओके, एका कंप्लीट रोटेशनचे 360 भाग केले, त्यातला एक भाग घेतला म्हणजेच काय असणार आहे 1 डिग्री. म्हणजेच 1/360 part of the complete rotation is called the 1 degree. Next, 1/16 the part of the 1 degree is called as the 1 degree. म्हणजे एका डिग्रीचे आपण किती भाग केले 60 भाग केले. एका डिग्रीचे आपण 60 भाग केले की आपल्याला काय मिळतं 1 मिनिट मिळतं. आता एका मिनिटाचे किती भाग करायचे, एका मिनिटाचे 60 भाग करायचे. एका मिनिटाचे 60 भाग केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे 1 मिनिट. हे कसं डिनोट करायचं, 1 डिग्री असं डिनोट केलं, 1 मिनिट 1 चा डॅश दिला, 1 सेकंड 2 डॅश असं आपण काय केलेलं आहे लिहिलेलं. आता याच्यामध्ये जे काही रिलेशन आहे ते रिलेशन आपण तर 1 डिग्री इज इक्वल हाऊ मेनी मिनिट्स, 1 डिग्री मीन्स 60 मिनिट्स. 1 डिग्री म्हणजे काय असणार आहे 60 मिनिट्स असणार आहे. 1 डिग्री म्हणजे 60 मिनिट असणार. ओके, म्हणजे 60 मिनिट म्हणजे किती डिग्री असणार आहे 1. त्याचबरोबर 1 मिनिट इज इक्वल टू हाऊ मेनी सेकंड 60 सेकंड. 1 डिग्री म्हणजे किती सेकंद असणार आहे 60 सेकंड असणार आहे. हे लक्षात ठेवायचं. हे रिलेशन मोस्ट इम्पॉर्टंट. ओके, तर आज आपण काय बघितलं तर अँगलचे टाइप्स बघितले, त्यानंतर मेजर ऑफ अँगल्स हे काय केलेले पाहिले. ओके, थँक्यू.